माणसांची चित्र कशी काढायची ह्याच्यावरती मी वेगवेगळे पार्ट तयार केले आहेत। ह्याच्यामध्ये 4 पार्ट असणार आहेत। पहिल्या ह्या व्हिडिओमध्ये मी फिमेल फिगर बनवून दाखवणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून वेगवेगळ्या लहान मुलांचे, माणसांचे, मुलींचे अशा फिगर सोप्या त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। मी खूप सोप्या पद्धतीने काढायचे शिकवणार आहे। ज्या लोकांना गोल आकार, सरळ रेषा, आडव्या रेषा काढता येतात त्यांना हे खूप सोपं आहे। एलिमेंटरी इंटरमिजिएट मध्ये डोळ्यापुढे फक्त ठराविक फिगर ठेवायच्या आहेत, ज्या तिथे डोकं न चालवता त्या घरून प्रॅक्टिस करून त्याच फिगर जाऊन काढायच्या आहेत। मेमरी ड्रॉइंगमध्ये सर्वात अवघड काय वाटतं तर ह्यूमन फिगर। आता ह्या ह्यूमन फिगरचे फक्त 2-2 फिगरची प्रॅक्टिस करायची आहे। म्हणजे मेल, फिमेल, गर्ल, बॉय फक्त 2-2च फिगर लक्षात ठेवायच्यात। म्हणजे समजा गर्ल तर गर्लचे फक्त 2च फिगर लक्षात ठेवायच्या की त्यात जाऊन काढायच्या आहेत। म्हणजे पेपरचा टाइम आपल्याला पुरतो। तुम्ही जर आता माझ्यासोबत चित्र काढलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल। कुठलीही दुसरी अजून व्हिडिओ तुम्हाला सारखी बघावी लागणार नाही। या एका व्हिडिओमध्येच तुमची खूप प्रॅक्टिस होऊन जाणार आहे। त्यामुळे माझ्यासोबत तुम्ही चित्र काढा। प्रत्येक फिगरची सुरुवात पहिली डोक्यापासनं, नंतर मानेपासनं आणि नंतर खांद्यापासनं व खालच्या भागापासनं करायची असते। मी तुम्हाला दिसायसाठी इथं डार्क पेन्सिलनी लिहित आहे, काढत आहे, पण तुम्ही खूप लाईट पेन्सिलनी तिथे पेपरमध्ये काढायचं आहे। कारण की हे स्केच काढून झाल्यानंतर ह्याला रफ करून मग वॉटर कलरनी पेंट करून ब्लॅक पेननी नंतर त्याच्यावरती डिटेलिंग करायची असते। त्यामुळे पेन्सिल खूप लाईटली वापरायची असते। तुम्हाला जर लाईट वापरली तर ह्या मोबाईलमध्ये दिसणार नाही। त्यामुळे मी तुम्हाला डार्क काढून दाखवला आहे। ही व्हिडिओ पहिली जी मी दाखवली आहे ती तुम्ही आधी बघून घ्या आणि मग पुढच्या बॉक्समध्ये माझ्यासोबत तुम्ही काढू शकता। खूप सोपं आहे। हात कसे काढायचे खूप सिंपल आहेत, ते नीट बघून घ्या। चेहरा मी 2-3 ठराविक 3 चेहरे मी तुम्हाला ठराविक देणार आहे। 3 बायका आल्या तरी तुम्ही काढू शकता। हे 3च चेहरे डोक्यात ठेवायचे आहेत। साडी कशी काढायची तर साडी नेहमी अशीच काढायची आहे। ह्याला साडीला वेगवेगळे तुम्ही कलर देऊ शकता। चेहरा काढायच्या वेळेला फक्त स्टार्टिंगला गोल काढायचा आणि मग नंतर त्याच्यावरती अशी हेअरलाईन काढायची। मग बाजूला कान काढायचे। मी जवळनं दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल। आयब्रोज काढायच्या, थोड्याशा डार्क काढायच्या। खाली डोळे काढायचे सिंपल। नाक हे आपलं असं सिंपल एल सारखं काढायचं। आणि मग हे सगळं काढून झाल्यानंतर केवढा चेहरा आहे अशी आपण व्यवस्थित जॉलाईन काढायची। हा चेहरा एक लक्षात ठेवायचा। हाच कॉमन चेहरा नेहमी काढायचा। म्हणजे जास्त डोकं त्यावेळेला काहीच सुचत नाही, कारण की टाइम कमी असतो। आपल्याला कलर सुद्धा करायचं असतं, सगळं व्यवस्थित बॅकग्राऊंड सुद्धा करायचं असतं। फिगर 4-5 असतात। आता सेकंड बॉक्समध्ये तुम्ही काढायला घेऊ शकता माझ्यासोबत। आता ह्याला रफ करायचं आणि मग वॉटर कलरनी पेंट द्यायचा। पण मी आता वॉटर कलर वापरलेले नाही आहेत आणि मी आता ब्ल्यू पेननी काढून दाखवत आहे। पण ब्ल्यू पेननी नाही, तुम्ही ब्लॅक पेननी काढायचं आहे। आपल्याला दिसेल असं थोडंसं ठेवायचं लाईट। बाकीचं डार्क पेन्सिलचं सगळं रफ करून टाकायचं। तुम्ही जर प्रत्येक वेळेला वेगळा चेहरा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप कन्फ्यूज होताल आणि ऐन टाइमेला खूप वेळ कमी राहतो। कारण की आपल्याला बॅकग्राऊंडही काढायची असती। आपल्याला कुठेही इनकम्प्लीट ठेवून चालत नाही, कारण की इनकम्प्लीट ठेवलं तर आपल्याला ग्रेड खूप
हे भेटती. नंतर एकदा वॉटर कलरनी करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आउटलाईन करताल तेव्हा तुम्ही साडीवरती थोडंसं डिटेलिंग डिझाईन गळ्यातलं कानातलं सुद्धा करू शकता. आधी तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये खूप अवघड वाटेल, पण हे खूप अवघड नाही आहे, कारण की आपण 2च फिगर फक्त शिकणार आहोत. मेमरी ड्रॉइंगमध्ये बाकीचे लोक तुम्हाला खूप फिगर शिकवतील, पण आपल्याला लक्षात फक्त 2च ठेवायचं आहे, कारण की ह्या दोन फिगरवरतीच आपण A ग्रेड मिळवू शकतो. थोडंसं डिटेलिंगसाठी तुम्ही गळ्यातलं काढू शकता. मी हात, पाय, चेहरा कसा काढायचा ह्याच्यावरती देखील एक व्हिडिओ तयार केलेली आहे. तीही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला हे पहिल्यांदा काढल्या खूप अवघड वाटेल, पण हे खूप सोपं आहे. नंतर तुम्ही तुमच्या मनाने खूप फिगर तुम्ही स्वतः तयार करू शकता. ह्याची प्रॅक्टिस आत्ताच करा. नंतर तुम्हाला वाटेल की बापरे, त्या दिवशी ह्या व्हिडिओमध्ये बघून मी जर केलं असतं तर मला सोपं गेलं असतं, कारण की फक्त 2 अशा फिगरच आपण लक्षात ठेवायच्यात. आता पुढचं माझ्यासोबत काढायला घ्या. सिंपल एक लाईट हाताने असा गोल काढा, कुठला पण कशा पण आकाराचा काढा, पण गोल दिसला पाहिजे. खाली एक मान काढा, बाजूला असं थोडंसं हे करा. त्याच्यानंतर मधली जी फिगर आहे ती काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येतो. खूप सोपं आहे हे. नंतर आपल्याला साडीच्या 2 रेषा आणि मग खाली कुठं घेणार आहेत त्या रेषा, हे लक्षात ठेवलं बाकीचं खूप इझी आहे. आता आपल्याला काढायचे हात. तुम्ही जेव्हा हे स्वतः काढायला घेताल तेव्हा तुम्हाला स्टेप कळतील व्यवस्थित. हे खूप सोपं आहे, खूप इझी, म्हणजे तुम्हाला A ग्रेड पडणारच 100%. केस तुम्ही असे काढायचे. पहिलं हेअरलाईन काढायची आणि मग कान काढायचे, म्हणजे अंदाज येतो चेहऱ्याचा. स्टेप्स लक्षात ठेवा, म्हणजे ड्रॉइंग चुकणार नाही. आता मी वेणी काढतीये. एक आंबाड्यावाली आणि एक वेणीवाली अशा 2 बायका जरी लक्षात ठेवल्या तुम्ही तरी खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. एकदा ह्युमन फिगर काढायला जमल्या की बाकीचं बॅकग्राऊंड तर आपण खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो. अजून एक शेजारी मी तुम्हाला काढून दाखवते. तेच तसाच लाईट हाताने गोल, ते असं खालची फिगर काढायची, म्हणजे तुम्हाला कळेल की काय. थोडंसं चुकलं तरी तुम्ही प्रपोर्शनेट करू शकता. मग डोकं छोटं, अंग मोठं खालचं, किंवा डोकं मोठं आणि खालचं छोटं असं तुम्ही करू नका. व्यवस्थित प्रपोर्शनेट करा. आधी तसं होणार तुमच्या 2 ड्रॉइंगमध्ये, पण नंतर जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल हे तुम्हाला व्यवस्थित प्रपोर्शनेट होईल. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटमध्ये मेमरी ड्रॉइंग सेमच असतं.
हेअरलाईन काढा. आता तुम्ही घरात वेगवेगळ्या पद्धतीचे हेअरलाईन काढून चेहरे ट्राय करू शकता. आणि ज्यांना वेळच नाही आहे प्रॅक्टिस करायला त्यांनी 2च फिगर लक्षात ठेवा. आता हे आपण रफ करून घेऊ आणि मग ह्याच्यावरती पेननी आउटलाईन करायची आणि डिटेलिंग करायची. ब्लॅक पेननी तुम्ही करा. माझ्याकडे आता ब्लॅक पेन उपलब्ध नव्हता त्यामुळे मी ब्ल्यू पेननी केलेला आहे. व्हिडिओ पॉज करून माझ्यासोबतच तुम्ही काढा म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग व्यवस्थित जमेल. ही व्हिडिओ संपेपर्यंत मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला ह्यूमन फिगर 100% खूप सोपी वाटणार आणि इझिली तुम्ही पटापटा काढून दाखवू शकता. त्यांच्या हाताचे ॲक्शनसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकता. फक्त मी असंच दाखवलं आहे कारण की मी त्या 2 लाईनच्या मध्ये काढत आहे आणि जागा कमी आहे कारण की मोबाईलमध्ये सुद्धा ते दिसून यायला पाहिजे म्हणून मी कमी जागेत काढलं. साडीच्या खालच्या 3 रेषा जरी काढल्या तरी अख्खी साडी तयार होती. हे तुम्ही स्ट्रेट काढा. आता मी फास्ट काढून दाखवते तुम्हाला. खालच्या डोळ्यांपेक्षा आयब्रोज थोडेसे डार्क काढायचे म्हणजे ते आयब्रोज वाटतील. एल काढायचा आपला नेहमीचा. मग डोळे काढायचे. एक लाईन वरती काढून थोडीशी कर खाली गोल काढायचा त्याच्या आणि एक टिकली लावायची म्हणजे ते प्रपोर्शनेट चेहरा वाटेल. तुम्ही अशा पद्धतीचे जास्त डेकोरेटिव्ह बनवायचं असेल, वेळ असेल तर तुम्ही कानातले पण काढू शकता. आणि डायरेक्ट पेननी अजिबात काढू नका कारण की पेन्सिलनी काढलं थोडंसं चुकलं तर आपण त्याला बरोबर पण करू शकतो. मेमरी ड्रॉइंगमध्ये सर्वात महत्त्वाचं फिगरच असतात. त्यामुळे फिगर खूप छान आल्या तर बाकीचं ड्रॉइंग आपोआपच छान होतं कारण की बॅकग्राऊंडला काही असलं तरी दिसून येत नाही.
तुम्ही जर नुसती व्हिडिओ बघितली तर तुम्हाला अवघड जात राहील. त्यामुळे डायरेक्ट जर तुम्ही काढलं तर तुम्हाला कळेल की बापरे, हे खूपच सोपं आहे. तुम्ही ड्रॉइंग बुकमध्येच काढायचं असं काही नाही आहे. तुमच्याकडे जर एखादी नोटबुक असेल, रफ बुक असेल, त्याच्यामध्ये काढलं तरी चालेल. कारण की आत्ता आपण प्रॅक्टिस करतोय. आता ह्याला बॉर्डर पूर्ण झालेली आहे. आता अजून एक आपण काढून बघूयात शेवटचा. सिंपल एक गोल काढायचा आहे. नीट ऐकून घ्या. खालची नेक काढायची आहे. मेन जी फिगर आहे ती काढायची आहे. खूप सोपं आहे. पहिला नेहमी सुरुवात पहिली डोक्यापासून करायची आहे. पहिला गोल काढायचं आहे, मग खालचं काढायचं आहे. झाली फिगर काढली मधली की खूप सोपं झालं. आता वरती 2 रेषा, तिकडून खांद्यावरनं खाली 2 रेषा स्ट्रेट, मग आता आपल्याला हात काढायचे. हात सुद्धा काढायला खूप सिंपल आहे, तुम्ही चेक करू शकता. पेपरमध्ये सर्वात जास्त वेळ, मेमरी ड्रॉइंगच्या पेपरमध्ये सर्वात जास्त वेळ फिगर काढण्यामध्ये जातो. आणि जर फिगर आपण डोक्यात नाही ठेवली की आपल्याला अशी फिगर काढायची, तर फिगर चुकते आणि सारखं रफ करून पेपर घाण होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच 2 फिगर कंपल्सरी, मी सारखं सांगते, डोक्यात ठेवायच्यात. आणि पेन्सिल पहिल्यापासूनच खूप लाईट वापरायची आहे, जोपर्यंत आपण प्रॉपर शेवटचं ते एक कन्फर्म नाही करत आहे. पेन्सिल जर तुम्ही चुकून जरी डार्क वापरली आणि रफ होऊन पेपर जर घाण झाला, तरी पेपर किती नीट आणि क्लीन आहे त्याच्यावरती पण खूप डिसाईड करतं की तुम्हाला कोणती ग्रेड द्यायची. पेपर लक्षातच ठेवायचा सुरुवातीपासनं. जेव्हापासनं पेपर चालू झालाय खूप मन लावूनच काढायचं आहे. उगाच आपल्याला पेपर द्यायचा आहे, टाईम कमी राहिला आहे, आता आपण कसं तरी करूया, किंवा टाईम जास्त राहिला आहे, आपण कसं तरी करून उरकून टाकू, असं म्हणून अजिबात करू नका. कारण की तिथं प्रयत्न दाखवणं सुद्धा खूप गरजेचं आहे की तुम्हाला येतं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यात प्रयत्न दाखवताल तेव्हा त्यांना जर ते आवडलं तर ते A ग्रेड सुद्धा तुम्हाला डायरेक्ट भेटू शकते. खूप मुलांना ड्रॉइंग जास्त येत नाही, पण त्यांना 10वीची मार्क वाढवण्यासाठी ते ही एक्झाम देतात. पण जर ही एक्झाम ड्रॉइंग येत नाही आहे तरीसुद्धा व्यवस्थित मन लावून जर दिली तरीसुद्धा A ग्रेड कंपल्सरी भेटते. ज्या कलरनी तुम्ही मेमरी ड्रॉइंग किंवा जो पेपर आहे तो देणार आहात त्याचंच प्रॅक्टिस करा. तुम्ही घरी जर प्रॅक्टिस वॉटर कलरची केली आणि तिकडे जाऊन ऑइल पेस्टलनी केले तर तुमचे ड्रॉइंग व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे ज्याची कन्फर्मच करून प्रॅक्टिस करा की तुम्ही वॉटर कलरनी करणार आहे का ऑइल पेस्टल कलरनी करणार आहे.
चेहरा फक्त तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. चेहरा तर त्याच्यात खूप सोपा आहे. डार्क आयब्रोज करायचे. एल काढायचा आहे नाकाचा. डोळे काढायचे. तुम्ही आणखीन रिअलिस्टिक करायसाठी ह्या अशा पद्धतीच्या रेषा देखील काढू शकता. आता आपण थोडीशी चेहऱ्याची प्रॅक्टिस करूया. ह्याच्यामधले कुठलेही 2 चेहरे तुम्ही लक्षात ठेवा जे मी आत्ता काढणार आहे. सिंपल एकदम इझी पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. सिंपल एक लाईट हाताने गोल काढा. खाली नेक काढा. आपण 3 काढून घेऊयात. पहिली तर आता हेअरलाईन काढायची आहे. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित इथं गोल करून घेते मी. गोल प्रॉपरच गोल आला पाहिजे असं काही नाही आहे, पण किमान थोडासा चेहऱ्याचा आकार दिसला पाहिजे. पहिली हेअरलाईनपासून सुरुवात करायची म्हणजे अंदाज येतो. ही मी एक कॉमन ठरवलेलीच आहे. मी प्रत्येक ह्याच्यात हीच काढते. कान काढले, त्याच्यानंतर कानातले काढले थोडेसे अट्रॅक्टिव्ह अजून वाटायला. आता जॉ लाईन. केस काढून घ्यायचे थोडेसे, कानाच्या खालपर्यंत काढायचे म्हणजे अजून छान दिसेल. आता पहिले आयब्रोज काढायचे. थोडेसे डोळ्यांपेक्षा ते डार्क काढायचे म्हणजे ते आयब्रोज वाटतील. जेव्हा तुम्ही चित्राला कलर देताल आणि मग हे पेननी काढताल तर ते अजून छान वाटेल. तुम्ही कुठल्याही प्रकारची हेअरस्टाईल तयार करू शकता. घरी एकदा ट्राय केलं की मग जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने काढता येते ती तुम्ही अजून प्रॅक्टिस करून ती लक्षात ठेवा. पहिली हेअरलाईन, मग कान, मग त्याच्यात कानातले तुम्हाला वेळ असेल तर करा. मग खाली तुम्ही त्याच्यानंतर थोडीशी डिटेलिंग करा. टिकली तुम्ही कशापासूनही चेहऱ्यामधनं एकदा हेअरलाईन आणि कान झाल्यानंतर तुम्ही कुठनंही सुरुवात करू शकता. जॉलाईनपासनं करा, नाही तर मग चेहऱ्याच्या त्या फीचर्सपासनं. ही मी एका मुलीची फिगर काढून दाखवली, अशा शाळेतल्या मुलीची. म्हणजे तुम्ही ह्याच पद्धतीने कुठलाही चेहरा तयार करू शकता. तुम्ही मुलाचा सुद्धा चेहरा तयार करू शकता. सेम काढायचे, फक्त मुलाच्या केसाची हेअरलाईन थोडीशी वेगळी असती. ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बरीच लोक चित्र शिकवताना चेहऱ्याच्या मधनं 2 रेषा, मग मधनं रेष, मग त्याच्यामधनं ते
खूप अवघड वाटतं आणि ते पटकन आपल्याला कळत नाही, कारण की आपल्याला वेळ कमी असतो, आपल्याला अभ्यासासोबत हे सगळं ड्रॉइंग शिकायचं असतं. त्यामुळे मी असा सिंपल पद्धतीचा एक चेहरा तयार केलेला आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ बघून जर चेहरा व्यवस्थित काढता आला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल की मी शिकवलेलं लक्षात येतंय का नाही. आपल्या अशा प्रकारचे फिगर्स दिसत आहेत. हे ब्लॅक पेनने असले आणि थोडेसे कलर केलेले असले तर अजून छान वाटतील. आता जसं आपण फ्रंट साईडनी जसं दाखवलं, आता तसं मी बॅक साईडनी दाखवणार आहे की बॅक साईडनी केस कसे वाटतील. आधी एक मोठा डोक्याचा गोल काढायचा, त्याच्यानंतर खालच्या हेअरस्टाईलचा एक गोल काढायचा, खाली मान काढायची आणि मग त्या आपल्या सरळ रेषा काढायच्या आडव्या. नेहमीसारखं ह्याच्यानंतर पहिली फिगर काढायची. त्याच्यानंतर हात काढायचे. पुढून, मागून आणि साईडनी ह्या 3 गोष्टींच्या फिगर एकदा लक्षात घेतल्या की कुठल्याही प्रकारचं तुम्ही ड्रॉइंग काढू शकता. आता आपण केसांना डार्क करूया. खाली एक गोल काढायचा, त्याला बाजूनी तुम्ही असं हे करायचंय, फुलं वगैरे तुम्ही बाजूनी काढू शकता. साईडने तुम्ही असे कानातले सुद्धा दाखवू शकता. तुम्ही एकदा ब्लॅक पेनने आउटलाईन काढून झाल्यानंतर अशा डिझाईन सुद्धा ॲड करू शकता. अशाच पद्धतीने आपण आता अजून एकदा काढून बघूया. सिंपल एक गोल काढायचा. ह्यावेळेस मी वेणी घातलेली एक फिमेल काढणार आहे. पहिला वाय काढायचा आणि मग खाली झेड काढायचं. असे झेड काढत राहायचे झिगझॅग. मग खाली नेक काढायची. मग नेहमीसारखं खालची मेन फिगर काढून घ्यायची.
आणि मग अशा पद्धतीने अख्ख्या वेणीला करून घ्यायचा आहे. खाली वेणी संपल्यावरती असे केस काढायचे आहेत. तुम्ही अशा पद्धतीने खाली साडीवरती डिझाईन सुद्धा करू शकता. आता आपण प्रॅक्टिससाठी अजून एक काढूयात. म्हणजे आता ह्याच्यामधल्या 3 ज्या मी काढणार आहे त्याच्यामधली जी तुम्हाला सोपी वाटतील 2 त्या लक्षात ठेवा. पहिल्या 2 सोप्या आहेत जास्त.
ह्या झाल्या मागच्या साईडनी. आता आपण साईडनी बघूयात. साईडनी सुद्धा खूप सोपं आहे. गोल काढायचा, एक आडवी रेष काढायची, खाली नेक काढायची. ही फिगर तुम्हाला पहिल्यांदा अवघड वाटेल, पण एकदा 2-3 वेळा काढले की तुम्हाला त्याचा अंदाज येईल. ही फिगर फार कधी कधीच यूज होती, त्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका या फिगरचं. ही फिगर अशी कुठलं तरी काम करताना वगैरे अशी दाखवायची असती, की हातात काहीतरी पकडलंय, काहीतरी घेतीये किंवा स्वयंपाक करतीये वगैरे, अशी आरती करतीये, अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. आता हे चित्र कसं काढलं त्यासाठी आपण 2 वेळा अजून एकदा काढून बघूया. सिंपल सर्कल काढायचा, एक नेहमीप्रमाणे आडवी रेष काढायची, साईडनी चेहरा कसा दिसतो ते दाखवायचे आपल्याला. ही अशी नेक काढायची, मागून एक सिंपल सरळ रेष काढायची पहिली, एकदा हा शेप कंप्लीट झाला की तुमचं खूप इझिली होणार आहे. आता दोन्ही हात काढायचे. हा शेप किती सिंपल आहे. आता ह्याच्यानंतर सिंपल 2 हात काढायचे साईडनी आणि एक तिकडं पलीकडच्या बाजूला.
गोल काढून ती आडवी रेष काढली की मग तुम्हाला चेहरा इझिली काढता येतो. आधी सरळ काढायचा, थोडासा त्याच्यामध्ये सी काढायचा, पुढे नाक काढायचं आणि मग थोडंसं असं हे करायचं आणि खाली मग जॉलाईन काढायची. मग कान काढायचे, केस हेअरलाईन काढायची, कानातली काढायची डिटेलिंगसाठी. डोळे तर खूप सिंपल आहेत. डोळे असे काढायचे, व्ही काढायचा आणि त्याच्यामध्ये एक गोल द्यायचा. ह्या चेहऱ्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ केलेली आहे, ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्हींसाठी ह्युमन फिगर कशी काढायची त्याच्यावरती. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला चित्र खरंच काढता आलं तरच लाईक करा. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं हे फिगर. आता फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला काय काम करते असं दाखवते की तुम्ही कसं पुढचं काढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही काम करताना असं दाखवू शकता. आता मी अजून छान कळण्यासाठी अजून एक फिगर काढत आहे. तुम्ही माझ्यासोबत काढा. एक फिगर ही अलीकडची तुम्ही बघून घ्या व्यवस्थित आणि मग व्हिडिओ स्टॉप करता करता तुम्ही माझ्यासोबत काढा.
आता समजा ही मी आरती अशी करते असं दाखवते. आता घंटी काढली आहे, एका हातात मी असं ताट दाखवते. असं आपण ह्या फिगरला कुठलंही काम करताना असं दाखवू शकतो, किंवा कपड्याच्या दुकानात सुद्धा जर दाखवायचे असेल तर कपडे देताना वगैरे असं काहीतरी आपण दाखवू शकतो. आता मी चेहरे कसे काढायचे ते मी नीट जवळून दाखवते. सिंपल एक गोल काढायचा, खाली नेक काढायची, एक रेष काढायची तिरकी, आणि मग सरळ रेष काढायची. सुरुवातीचा ते फोरहेड, सरळ रेष काढायची, सी काढायचा, तसाच घेऊन थोडासा सरळ घेऊन नाक काढायचं, असं खाली थोडंसं असं सी छोटे छोटे काढत जायचे, आणि मग मागं रेष ओढायची. मग हेअरलाईन काढायची, कान काढायचे, तुम्ही कानातलंही काढू शकता. वेगवेगळे एक्सप्रेशन ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. चिडलेली दाखवू शकता, हॅप्पी दाखवू शकता, हसताना दाखवू शकता, बोलताना दाखवू शकता. आता आपण प्रॅक्टिससाठी अजून एक काढून बघूया. तसंच वरच्यासारखं सेम सरळ गोल काढायचा, एक रेष काढायची, फोरहेडपासनं चालू करायचं, सरळ सी, आणि तसंच थोडंसं पुढं असं नाक काढायचं.
आता मी तुम्हाला ड्रेसमधली दाखवते, एक फिमेल पंजाबी ड्रेसमधली. तीही खूप सिंपल आहे. तुम्ही अशा शाळेतल्या मुलीसुद्धा त्या ड्रेसमध्ये दाखवू शकता. सरळ गोल काढायचा, खाली मान काढायची, ओढणी काढायची अशी व्ही शेपमध्ये, मग हात काढायचे साईडला. पहिली मेन मधली फिगर काढायची. ह्या ड्रेसमधल्या जे फिगर आहे, स्केच आहे फिमेलचं, हे साडीपेक्षाही सिंपल आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो ड्रेसमधल्या फिमेल काढा. आणि एकदा पुढून काढतोय मग चेहरासुद्धा तोच यूज करायचा जो आपला नेहमीचा एक ठरलेला आहे. हेअरलाईन काढायची, बाजूला कान काढायचे, टिकली काढायची, आयब्रोज काढायचे, डोळे काढायचे, जॉलाईन काढायची. तेच जे आपलं फिक्स आहे तेच वापरायचं. डोकं चालवायचंच नाही आहे, कारण की आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. आता आपण प्रॅक्टिससाठी अजून एक काढून बघूया. तुम्ही एक ड्रॉइंग बुकच बनवून ठेवा सिंपल, किंवा एक रफ बुक घ्या ज्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस करा. हे अशा पद्धतीच्या स्ट्रेट लाईन काढून तुम्ही त्याच्यामध्ये अशा 2-3 फिगर वगैरे काढून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे मी बॅक साईडनी दाखवत आहे आता. बॅक साईडनी ओढणीमुळे आपल्याला हात काढायची गरज नाहीये. आणि मग खालून इतक्या इझी पद्धतीने तुम्ही हे काढू शकता. सी काढत जायचा असा खाली थोडंसं, आणि मग खाली तुम्ही एक शूज वगैरे असे काढून बॅक साईडनी कसे दिसतात तेवढंच काढून तुम्ही अख्खे कंप्लीट करू शकता. आता केसही जे आपण आधी काढलेत तेच कॉपी करायचे. मागून डिटेलिंगसाठी एक छोटीशी डिझाईन तुम्ही काढू शकता.
आता आपण व्ही शेपची ओढणी काढली. आता फक्त वन साइड ओढणी आपण घेतल्यावरती कसं स्केच काढता येईल ते बघू. पहिलं सर्कल काढायचं, मग खाली नेक काढायची. आणि मग स्ट्रेट ओढणी काढून टाकायची खाली. त्याला थोडं डिटेलिंगसाठी आपण असं खाली हे करू शकतो. मेन आता मधली फिगर काढायची पहिली. मग केस काढायचे आणि आपल्याला ती नेहमीसारखी आपली वेणी काढायची आहे. त्यामुळे पहिला वाय काढायचा आणि मग खाली झिगझॅग लाईन तुम्ही जेवढी वेणी हवी आहे तेवढे काढू शकता. मी ही तुमच्यासारखी स्टुडंटच आहे. मी पण इंटरमिजिएट एक्झाम दिली होती आणि त्याच्यामध्ये मला ए ग्रेड पडली. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की हे जे मेमरी ड्रॉइंग मी तुम्हाला शिकवते आहे, ज्या पद्धतीने शिकवते आहे, ह्या ड्रॉइंगला ए ग्रेडच भेटते. कारण की त्यांना अपेक्षित ड्रॉइंग हेच असतं. आपल्याला खूप अवघड लाईन मारून खूप प्रपोर्शनेट नको आहे. आपल्याला फास्ट काढायचं आहे आणि आपल्याला ए ग्रेड मिळवायची आहे. त्यासाठी ह्या फिगर एकदम परफेक्ट आहेत आणि खूप सोप्या आहेत. आणि तुम्ही अशा पद्धतीची खाली पॅन्ट काढू शकता. सिंपल पद्धतीने स्ट्रेट काढायची. आता हीच फिगर पुढनं कशी दिसेल त्याचं पुढचं आपण स्केच काढूया. आत्तापर्यंत जे जे आपण काढलं त्याच्यामध्ये आपल्या खूप प्रॅक्टिस झालेली आहे. त्यामुळे आपण चेहरा तर एक खूप कमी वेळात आपण काढू शकतो. पहिली स्ट्रेट ओढणी काढायची एक साईडनी. ज्या साईडनी ओढणी आहे त्या साईडनी जास्त गरज नाही पडत हात काढायची. आता पहिली हेअरलाईन काढायची. तुम्हाला जर चेहरा खरंच तुम्ही शिकला तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी खूप सोप्या पद्धतीची व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा पद्धतीची आपण खूप आज प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे 100% तुम्हाला फिमेल फिगर तर जमलीच असेल. हा पार्ट 1 आहे आपल्या व्हिडिओचा. मी एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यांचं फिगर काढून दाखवणार होते, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि डिटेलमध्ये मला शिकवता आलं नसतं, त्यामुळे मी एक एक पार्ट बनवले आहेत. दुसरा पार्टही मी नक्कीच टाकणार आहे लवकरात लवकर. त्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझी व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला लगेच दिसेल. आणि ह्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या. मागच्या वर्षीच्याही व्हिडिओ टाकले आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरसुद्धा टाकलेला आहे, कुठले प्रश्न येऊ शकतात तेही टाकलेले आहेत, त्यामुळे त्याही व्हिडिओ नक्की पहा. आत्तापर्यंत आपण काय काय प्रॅक्टिस केलं ह्याचे मी तुम्हाला फोटो दाखवते. तुम्हाला जर आत्ता वेळ नसेल किंवा तुम्ही जर कुठे बाहेर असताल तर तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढून नंतर व्यवस्थित बघून काढू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सुपर लाईकसाठी हाईप दाबायला विसरू नका.